5 जूनला भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं स्टार लायनर यान अंतराळात झेपावलं. बोईंग कंपनी अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली. पण 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले हे अंतराळवीर मात्र आज जवळपास 2 महिने उलटून गेले तरीही पृथ्वीवर परतू शकले नाहीयेत. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर कधी परतणार असा सवाल जगभरातून विचारला जातोय. पण या प्रश्नाचं ठोस असं उत्तर सध्या तरी नासाकडे सुद्धा नाहीये. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा सर्वतोपरी प्रयत्न करतोय. यासाठी नासाने स्पेस एक्सच्या मिशनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यासाठी निर्णय घेतलाय. पण त्यासाठी फेब्रुवारी 2025 पर्यंत थांबावं लागणार आहे. म्हणजे जवळपास अजून 8 महिने तरी अंतराळवीरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण काळजीची गोष्ट म्हणजेच या मिशनच्या 2 महिन्यानंतरच सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात. मग अजून 8 महिने हा तर खूप मोठा कालावधी आहे. सुनीता विल्यम्स यांना 2 महिन्यातच अंतराळात एका आजाराने बाधित केलंय. या आजाराचं नाव आहे स्पेस फ्लाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम. आता हा आजार नेमका काय आहे, तसेच अवकाशात जास्त काळ राहिल्यानंतर याचा मानवाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 5 जून रोजी स्टार लायनर मोहिमेच्या माध्यमातून इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये निघाले. स्टार लायनरची ही पहिलीच मानवी मोहीम होती. या मोहिमेच्या नियोजनानुसार 8 दिवसानंतर हे यान पृथ्वीवर परत येणार होतं. मात्र हेलियम लिकेज आणि थ्रस्टर मध्ये बिघाड झाल्यामुळे अंतराळवीरांचा परतीचा प्रवास सुरू होऊ शकला नाही. आश्चर्याची बाब म्हणजे ही गळती अंतराळात झालेली नसून जेव्हा हे अंतराळयान पृथ्वीपासून अवकाशाकडे झेपवणार होतं तेव्हाच ही गळती झाली होती. या आधी सुद्धा स्टार लायनरच्या यानाला 2019 सालापासून मानवाशिवाय 2दा अवकाशात पाठवण्यात आलं. तेव्हा सुद्धा या यानाला थ्रस्टर आणि हेलियम गळतीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आता नासाने हे यान अवकाशात पाठवताना पूर्ण खबरदारी का घेतली नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण फक्त 8 दिवसांचं असलेलं नासाचं हे मिशन आता 8 महिन्यांपासून अधिक काळाचं होणार आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना जवळपास 8 महिने अवकाशात राहावं लागणार आहे. पण या सगळ्यामुळे अंतराळवीरांच्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होतोय. अवकाशातल्या आणि पृथ्वीच्या वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आपण किती जरी सुरक्षेची खबरदारी घेतली तरी यानाच्या ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काळ आपण अंतराळात राहू शकत नाही. अंतराळात कमी गुरुत्वाकर्षण आणि किरणोत्सर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे जास्त काळ जर अवकाशात राहिलं तर मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम हा नक्कीच होतो. हाच विपरीत परिणाम झालाय सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या आरोग्यावर. सुनीता विल्यम्स यांना तर स्पेस फ्लाइट असोसिएटेड न्यूरो ऑक्युलर सिंड्रोम नावाचा आजार झालाय. हा आजार डोळ्यांच्या दृष्टी संदर्भातील असून सुनीता विल्यम्स यांची दृष्टी त्यामुळे कमी झालीय. त्यांना भुरकट दिसू लागलाय. हा आजार कितपत बळावलाय हे जाणून घेण्यासाठी विल्यम्स यांच्या डोळ्यांचं म्हणजेच कॉर्निया, रेटिना आणि लेन्सचं स्कॅनिंग करण्यात आलंय. हा आजार झाल्यानंतर डोळ्यापर्यंत पोषक तत्व पोहोचत नाही. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते आणि मग कायमस्वरूपी दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. या आजारामध्ये तुम्हाला डोळ्यांच्या आकारामध्ये बदल दिसतो. त्याचबरोबर अवकाशातल्या वातावरणाचा किडनी स्टोन, स्मरणशक्तीची समस्या तसेच कॅन्सरचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे नासा त्यांच्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. या योजनेत एलन मस्क यांची स्पेस एक्स ही कंपनी देखील सहभागी होणार आहे. दरम्यान कमर्शियल क्रू प्रोग्रामचे संचालक स्टीव्ह स्टिच म्हणाले की विल्मोर आणि सुनीता या दोघांना परत आणण्यासाठी आम्ही इतर काही पर्यायांचा विचार करत आहोत. नासाने मिशन क्रू 9 हे हाती घेतलंय. या मोहिमेअंतर्गत नासाचं अवकाशयान अवकाशात झेपावणार आहे. याच अवकाशयानाद्वारे दोन्ही अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणता येणार आहे. याद्वारे 2025 पर्यंत दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर येतील. आता अशा प्रकारे अंतराळ स्थानकात अधिक काळ असलेले
हे पहिलेच 2 अंतराळवीर नाहीयेत. तर या आधी सुद्धा रशियन अंतराळवीर ओलेग कोनोनेन्को यांनी सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम केला. त्यांनी आपल्याच देशातील अंतराळवीर गेनाडी पडल्का यांचा विक्रम मोडलाय. 59 वर्षीय ओलेग कोनोनेन्को यांनी आपल्याच देशाच्या अंतराळवीर गेनाडी पडाल्का यांचा विक्रम मोडून ही कामगिरी केली आहे. गेनाडी पडाल्का यांनी अंतराळात 878 दिवसांपेक्षा जास्त दिवस घालवले होते. कोनोनेन्को यांनी 1000 दिवस अंतराळात राहून हा विक्रम मोडला आणि अंतराळात अधिक दिवस घालवणारा पहिला व्यक्ती बनला. आता येत्या काळात सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी नासा आणि बोईंग तर्फे काय उपाययोजना राबवल्या जात आहेत, तसेच कधीपर्यंत सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम.